अनिल पाटील, मासवडे संघाचे अनिल पाटील. चला अनिल पाटील, आपण डीजे मास्तरांना फोन करायचा आहे. चला विद्यमान सामना श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शितूर विपक्ष एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे. 4 षटकांचा हा सामना आहे. चला सामना चालू करायचा आहे. 16 मिनिटांचा अवधी आणि 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. तर 4 षटकं आपण 16 मिनिटांमध्ये पूर्ण नाही केली तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. एक अतिरिक्त खेळाडू आपला 38च्या सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. याची दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3, 2, 1 लेट्स प्ले. यावेळेस गॅप मध्ये चेंडू आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण, इथे मात्र चुकी घडते. चुकी आणि चुकी. चेंडू जातो सीमारेषेपार. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. सचिन आणि भगवान सलामीची जोडी पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो फ्रो मध्ये. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अवघड असतं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करणं. कौतुकास्पद आहे आणि कौतुक करावं लागेल. चांगली कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. राहुल गोलंदाजी मार्गवर शितूर संघातर्फे. यावेळी देखील अप ट्रॅकर चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार. सचिनच्या बॅट मधून आला एक दिमागदार चौकार. 4 धावा. या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 8. 2 चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर डॉट आला, तिसऱ्या चेंडूवर ते मात्र चौकार ठोकलाय सचिन याने. सचिन आणि भगवान ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. बॉल ज्याप्रमाणे उसळी घ्यायची होती त्यावेळी उसळी घेतली नाहीये. बॅटच्या खालून चेंडू जातोय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. चला खेळाडूंपैकी डीजे ऑपरेटिंग कोणाला येत असेल त्यांनी माईकशी संपर्क साधायचा. डीजे ऑपरेटिंग कोणाला येत असेल तर आपण समालोचन कक्षात संपर्क साधायचा आहे. यावेळेस फटका फसला. मिस टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. खेळाडू डाऊन द बॉल आणि इथे मात्र जेल सुटलाय. धावबाची संधी आणि इथे मात्र दुसरी संधी देखील हुकले. नक्कीच नशीबवान आहे सचिन आणि भगवान देखील. दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. जेल सुटला. धावबाची संधी होती. धावबाची संधी देखील हुकली आणि इथे 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 10 या आकड्यावर. चला वनागडेवाडी संघ आपला डीजे मास्टर पाठवायचा आहे. वनागडेवाडी संघ हात चला ताकद होऊन पाहिजे. तयारी करून यायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे.
3.5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर. यापुढे होणारा सामना श्री विठलादेवी क्रिकेट क्लब मासवडे विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव या दोन संघामध्ये होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेस उलटा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय आणि एक धाव अर्जित केली गेली. ते मात्र काय करतंय, चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच डीजे मास्टर आमच्या सोबत जोडलेले आहेत. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू काउंट केला जातोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात प्रदीप शितूर संघातर्फे. यायचंय संजय दादा, आपण यायचंय. आपण आहात मॅन ऑफ द मॅच. आयोजक टीम अमोल पिंपळे विनंती करतो, आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. अमोल पिंपळे साहेब, गणेश काटकर साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब संजय यांना द्यायचा आहे. मी विनंती करतो साहिल चोगले साहेब, अंडर-20 त्याचे एक अष्टपैलू खेळाडू, शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अष्टपैलू खेळाडू साहिल चोगळे यांना विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. यावेळी देखील डॉट चेंडू काउंट केला जातोय. यावेळेस फटका फसलाय, चेंडू खाली खेळाडू आले त्यांनी टिपलाय झेल. संपला बॅटर सचिनचा खेळ. सचिन बॅक टू पवेलियन. डीजे
नक्कीच भगवान स्वतःवर नाराज होतील. फटका फसलाय. चांगला चेंडू होता आणि या चांगल्या चेंडूचा समाचार घेण्याची गरज होती आणि इथे मात्र काय करतोय लेग स्टंपच्या डॉट चेंडू काउंट केला जातोय. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 19 या आकड्यावर. नक्कीच धावगतीला इथं मात्र बेड्या घातल्यात शित्तूर संघाच्या गोलंदाजांनी आणि या बेड्या खोलणं गरजेचं आहे. स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न आणि पॉपिंग क्रीज मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यवस्थितरित्या पूर्ण होतात. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. नक्कीच कौतुक करावं लागेल अमोलियाचं. 1 विकेट आणि 1 रन आतापर्यंत खर्च केले आपल्या या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये. कौतुक करावं लागेल. मासवडे संघ आणि कोळगाव संघ. योगेश भारमल कुठेही जायचं नाही यावेळेस. फटका चांगला आहे आणि ते मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतो आणि चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार योगेश. लगेचच नाणेफेक होणार आहे. मासवडे संघ आपला देखील संघनायक पाठवायचा आहे. बारा मिनिटाचा खेळ संपलेला आहे. अजूनही 4 मिनिटं शिल्लक आहेत. शेवटचं अंतिम आणि स्लो ओव्हरचं षटक. अमोल पिंपळे कुठे असतील? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. आपण यायचं आहे अमोल पिंपळे. यावेळेस देखील तिथे मात्र झेल सुटले. संधी होती, संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं म्हणावं लागेल लॉंग ऑफला. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो पण 27 या आकड्यावर. अमोल पिंपळे माझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे. डॉट. नक्कीच सकाळच्या सत्रापासून गोलंदाजांनी मात्र वर्चस्व गाजवलं या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाली. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू आणि व्यासपीठाला सलामीसाठी चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत 6 धावांसाठी. हा आला एक दिमागदार दर्जेदार इट्स मॅक्सिमम षटकार. यावेळेस मात्र 1 बाउन्स. इथे मात्र खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. सीमारेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 37 या आकड्यावर. चला फेकी गोलंदाजी आढळल्या. पंच वाईट बॉल आहे. नो बॉल. नो +2. अच्छा 3 धावा मिळतील आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल.
40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आहे. मोठा गॅप आहे आणि धावांना तोटा नाहीये. चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषे पार. यावेळी देखील येतोय सर्व खेळाडूंना संघ सर्वांना नियम हे सारखेच असतील. आपण देखील त्या नियमाचं पालन करायचं आहे. नक्कीच श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स चित्तूर नक्कीच या सवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांनी प्रथमच आपलं नाव नोंदणी करून आणि तिसऱ्या स्पर्धेत आपलं जी स्पर्धा आयोजन केली आपलं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आपलं देखील विशेष कौतुक करावं लागेल असोसिएशनच्या वतीनं. आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. जावे मैदानाच्या आतमध्ये शितूर वर्सेस करंगळे या दोन संघामध्ये सामना चालू होता. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 3-2-1 लेट्स प्ले. हा ट्रॅकर चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. वन बाउन्स चेंडू जातोय सी मा रे शे पार.
4 चौकार. चला 4 धावा. संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. 4 धावा धावफलकावर लागलेल्या. सुरुवात देखील चांगली आहे शितूर संघासाठी. नक्कीच कौतुक करावं लागेल. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रथमच नोंदणी करताना आणि या शाहूवाडी असोसिएशनच्या अंतर्गत प्रथमच आपले सामने या ठिकाणी स्पर्धा भरवताना आपल्याला शितूर संघ पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल आयोजन टीमचा आणि आयोजकांचं देखील. यावेळेस मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. कमबॅक केलं गोलंदाज प्रदीप यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, त्यानंतर मात्र डॉट चेंडू आलाय. यावेळेस काय फटका सजवलाय. अप्रतिम, दर्जेदार, दिमागदार. इट्स मॅक्झिमम षटकार. डीजे षटकार आलाय. प्रदीप आणि अजय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट चेंडू काउंट केला जातोय. एक तेरी तो एक मेरी असे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस देखील फटका चांगला आहे, मात्र अंतर गाठलंय का? हो, अंतर देखील गाठलंय. चेंडू जातोय वन बाउन्स. बाउंड्री लाईन क्लिअर करत 4 धावांसाठी चौकार. नक्कीच शितूर संघामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, कारण मॅन फ्रॉम शितूर अजय इन फॉर्म आता आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव, चोरटी धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 15 या आकड्यावर. पहिल्या षट शितूर गावचे हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू, आक्रमक फलंदाज म्हणून ओळख शितूर गावामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे आणि या असोसिएशन मध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी पहिल्यांदाच या असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवलेली आहे आणि देखील त्यांचं आयोजन आणि तितकंच सुंदर नियोजन देखील त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो संदीप. चला स्पीडअप घ्यायचा आहे, स्पीडअप घ्यायचा आहे. विनंती असेल आपण थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. 15 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. अजय ऑन स्ट्राइक. संदीप बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी माध्यम. यावेळी देखील आप ट्रॅकर चेंडू. इथे मात्र फटका फसलाय. पहिल्या चेंडूवर विकेट अर्जित केली गेले. अजय बॅक टू पवेलियन.
फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा इशारा होतोय पंचांचा. एक अवंतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 17 या आकड्यावर. आता मात्र या षटकामध्ये धावगतीला रोखलंय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या होत्या त्या पद्धतीने मात्र धावा येत नाहीयेत या षटकामध्ये. नक्कीच 15 धावा पहिल्या षटकामध्ये अर्जित केल्या गेल्या होत्या. आता मात्र आतापर्यंत 2 धावा अर्जित केल्यात. दोन धावा धावफलका ऍड होत आहेत. 1 शॉट, 1 धावा केली गेली. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. काय करतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर थ्रो आहे का, लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा अर्जित केली गेली. 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस आडवा फटका, गॅप मध्ये चेंडू आहे का, इथे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 21 या आकड्यावर. 45 धावांचं आव्हान आहे शितूर संघासमोर आणि 45 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 24 धावांची गरज. यावेळेस सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार डीजे. नऊ मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 12 चेंडू आपल्याला हाताळायचे आहेत. धावफलकावर धावा लागले तर तब्बल 27. 12 चेंडूने 18 धावींची गरज. एक निर्णायक षटक घेऊन सज्ज झालेले आहेत भगवान कांबळे. फुल टॉच चेंडू आणि इथे मात्र काय करतात, पहिल्या चेंडूवर आलाय. दान 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 करा, सीमारेषे बार चेंडू जातो बाउंड्री लाईन क्लिअर करून. चौकार येतो पहिल्या या वेळेस देखील काय करता आणि इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर प्रदीपचा खेळ. प्रदीप बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन.
ते मात्र काय सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळालं. नक्कीच 4 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. वाईट बॉल असेल नक्कीच, मात्र 4 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. ॲट वाईट धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचत तब्बल 33 या आकड्यावर. तर मासोडे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धाडसी निर्णय मासोडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी कोळगाव संघाला. यावेळेस मात्र वाईट चेंडू, थोडी दिशाहीन गोलंदाजी. ते मात्र थोडासा विचार विनिमय करावा लागेल, कारण थोडी अडीतडीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 34 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही 11 धावींची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक आहेत 10 चेंडूने 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी देखील वाईट चेंडू फेकलाय. लागोपाठ तिसरा चेंडू वाईट भगवान यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 10 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. त्याला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. 13 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. नाहीतर आपल्याला पॅनलच केलं तर याच्या दक्षता आपण घ्यायची आहे. फटका चांगला आहे आणि इथे मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. नक्कीच 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. ते मात्र 2 धावेची मधीने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तब्बल 37 या आकड्यावर. अजूनही 9 एक धाव नक्कीच अर्जित केली गेली आणि एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 38 या आकड्यावर. लेगबाच्या स्वरूपात धाव अर्जित केली गेली. पुढचा चेंडू पंचाच्या उजव्या बाजूने राईटामध्ये विकेट. यावेळी देखील फटका चांगला आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक 1 बाउन्स के आदर केला. फेकी देखील चांगली आहे आणि इथे मात्र विकेट आली धावपाच्या स्वरूपात. इथे मात्र राहुलला माघारी परतावं लागेल. राहुल बॅक टू पवेलियन. बिग विकेट
राईट मध्ये विकेट. सागर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वर अमोल. 6 चेंडू आणि 6 धावा. निर्णायक षटक. पहिला चेंडू आडव्या बॅटने अलंग द कार्पेट चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 2 धावा पूर्ण केल्या. त्या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 41 या आकड्यावर. आता मात्र 4 धावींची गरज असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 5 चेंडू आणि 4 धावा. सामना अटीतटीचा आहे. हाय व्होल्टेज सामना रंगात चांगला आहे. मॅच ऑन आहे. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव अर्जित केली गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र थांबवलं गेलं. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मध्ये धावफलक हळू पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 42 या आकड्यावर. आता मात्र चला कोळगाव संघ आपण देखील तयार आहे. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आता मात्र करंगळे संघाला एक प्लेयर आपण अतिरिक्त प्लेयर आपण आतमध्ये घ्यायचा आहे. करंगळे संघ 16 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. लवकरात लवकर घ्यायचं आहे. बंच आपल्याकडे अधिकार आहेत आणि त्या अधिकाराचा पुरेपूर वापर आपण देखील करायचा आहे. यावेळी देखील फटका चांगला आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स. दुसऱ्या धावेचा तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि ते मात्र